मी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आज संध्याकाळी जी बैठक होईल आणि त्या बैठकीचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहणार आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। खरं तर पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान मोदींची पवारांनी भेट घेतली, पण या भेटीबद्दल काहीही काळबेळ मनात आणण्याचं कारण नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। पाहूयात ते काय म्हणाले। हे बघा, नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत। संसद काळामध्ये अनेक नेते प्रधानमंत्र्यांना भेटत असतात। आपापल्या राज्याचे समाजाचे विषय घेऊन त्यांना काही विनंती करत असतात। आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वीच मी आपल्याला माहिती दिली होती की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। 2 नेते महाराष्ट्रात फिरले यावेळेला, परत एकदा माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं दुःख समजून घेत होते। शरद पवार दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या स्थितीविषयी त्यांनी प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करावं। कोणीतरी प्रधानमंत्र्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे की नक्की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे। राष्ट्रपती शासन असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यात किती अडथळे आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती जर शरद पवार जाऊन प्रधानमंत्र्यांना देत असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काळबेळ येण्याची गरज नाही। आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे, ती देखील आपण पाहूयात। शिवसेनेच्या संजय राऊतांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे। व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून त्यांनी क्लेश व्यक्त केलाय। राज्यसभा चेंबरमधली बसण्याची जी जागा आहे ती बदलल्याचा उल्लेख त्यांनी केलाय। जागा 3ऱ्या ते 5व्या क्रमांकावर बदलल्याबाबत या पत्रामध्ये त्यांनी विचारणा केली आहे। शिवसेनेच्या भावना दुखावल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। शिवसेनेच्या संजय राऊतांचं राज्यसभा अध्यक्षांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून त्यांनी क्लेश व्यक्त केलाय। राज्यसभा चेंबरमधली बसण्याची जागा बदलल्याचा उल्लेख या पत्रात आहे। 3ऱ्या ते 5व्या क्रमांकावर ही जागा बदलल्याबाबत त्यांनी विचारणा देखील केली आहे। शिवसेनेच्या भावना यामुळे दुखावल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। आमचा आवाज दडपण्याचा हा निर्णय का घेतला असं देखील संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। राज्यसभेतील चेंबरमधील माझी बसण्याची जागा 3ऱ्या ते 5व्या क्रमांकावर बदलली आहे, हे जाणून आश्चर्यचकित झालो असं देखील त्यांनी या पत्रात म्हटलंय। शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय का असा सवाल देखील त्यांनी या पत्रात उपस्थित केलाय। संजय राऊत यांनी राज्यसभा अध्यक्षांना हे पत्र लिहिलेलं आहे। राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडूंना त्यांनी पत्र लिहून क्लेश व्यक्त केलाय। राज्यसभा चेंबरमधील बसण्याची जागा बदलल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय।